अरे या ऑस्ट्रेलियातल्या T20 वर्ल्ड कपमध्ये चाललंय तरी काय? पहिल्या मॅचमध्ये नामिबियानी श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला. दुसऱ्या दिवशी स्कॉटलंडनी वेस्ट इंडिज ज्यांनी दोनदा T20 वर्ल्ड कप जिंकलाय त्यांना 42 धावांचा पराभवाचा धक्का दिलेला आहे. हे अपसेट मानावेत का मोठ्या संघांना दिलेले जबरदस्त हादरे मानावेत मला कळत नाही. पहिली बॅटिंग करत असताना सलामीचे जे बॅट्समन होते स्कॉटलंडचे त्यांनी मस्तपैकी छान भागीदारी केली आणि त्यामुळे सामन्यामध्ये त्यांना एक प्रकारचं स्थैर्य मिळालं. ओपनिंग बॅट्समन जो होता, नावं या सगळ्यांची पटकन लक्षात राहत नाही आहेत, पण त्यांनी मस्तपैकी एका बाजूनी विकेट धरून ठेवली आणि 66 धावा करत असताना त्यांनी शेवटपर्यंत तग धरल्यामुळे स्कॉटलंड संघाला 160 धावांचा टप्पा गाठता आला. म्हणायला गेलं तर वेस्ट इंडिजच्या बॅट्समनसाठी हा 160 धावांचा टप्पा म्हणजे काहीच नाही. परंतु हीच गडबड T20च्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा तुम्ही क्रिकेटला गृहीत धरता, सामना पटकन संपवायला जाता, अतिरेकी फटके मारता किंवा फाजील आत्मविश्वासाने खेळायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला पाठीमध्ये रपाटा मिळतो. स्कॉटलंडच्या बॅट्समननी सुंदर बॅटिंग केली आणि नंतर त्यांना मस्त पाठिंबा जो होता तो बॉलर्सनी दिलेला आहे. एका बॉलरचं नाव आहे WATT. त्याचं वॅट म्हणावं का त्यांनी वेस्ट इंडिजची लावलेली वाट म्हणावं हे खरोखर मला कळलेलं नाही. 12 धावांमध्ये 4 षटकं त्यांनी टाकली. 12 धावांमध्ये 3 प्रमुख बॅट्समनला त्यांनी आऊट काढलं आणि विजयाचे दरवाजे होते ते स्कॉटलंड संघासाठी उघडले. जेसन होल्डरनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण ते प्रयत्न पुरे कधीच पडणार नव्हते, कारण धावगती जी होती ती 12चा 15चा टप्पा ओलांडून 25ला गेलेली होती आणि शेवटची विकेट जेव्हा गेली तेव्हा खरोखर स्कॉटिश प्लेयरनी एक प्रकारचा दंगा केला. आणि का त्यांनी करू नये, कारण नामिबियानी पहिल्या मॅचमध्ये जो धक्का दिला त्याच्या पाठोपाठ आता स्कॉटलंडनी वेस्ट इंडिजला धक्का दिला आहे. एकच असा संघ होता की ज्यांनी दोनदा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे, बाकी कुणी जिंकलेलं नाही आहे, फक्त वेस्ट इंडिजनी जिंकलेला आहे 12 आणि 16 साली. आणि त्यांच्या या वर्ल्ड कपच्या कॅम्पेनची सुरुवात पहिल्यांदा त्यांनी क्वालिफायर खेळायला लागलं या अपमानातनं झाली होती आणि त्यातनंही आता पहिल्या मॅचमध्ये त्यांना मोठा पराभव. लक्षात घ्या, नामिबियाचा विजय 55 धावांचा आणि आता स्कॉटलंडचा विजय 42 धावांचा. या सगळ्याचा परिणाम या स्पर्धेवरती होणार आहे, कारण क्वालिफाय कोण होणार, नंबर 1 कोण होणार, नंबर 2 कोण होणार याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे. आणि आता परत एकदा तुम्हाला सांगतो, कुठलाही संघ कुठल्याही संघाला कमी लेखण्याची हिम्मतच करणार नाही. असे हे 2 धक्कादायक विजय हे अनपेक्षित संघांनी मिळवून दिलेले आहेत. सामन्यातली मी म्हणेन स्पर्धेतली लज्जत त्यामुळे खूप वाढलेली आहे. तुम्हाला काय वाटतं या 2 विजयांबद्दल? तुम्हाला हे अपसेट वाटतात का त्या दोन्ही संघांनी चांगलेला खेळ वाटतो? कारण मला असं वाटत होतं की त्या मानाने जे कमजोर संघ आहेत त्याच्यात आयर्लंडचा संघ मला सर्वात चांगला वाटत होता. प्रत्यक्षात नामिबिया आणि स्कॉटलंडनी मोठे विजय मिळवून दाखवलेले आहेत. अजून आयर्लंडचा संघ मैदानात उतरायचाच बाकी आहे. म्हणून म्हणलं ना तुम्हाला, हा T20 वर्ल्ड कप फटाका होणार आहे, फटाका. तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं यूट्यूब चॅनल, माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.